येस, आपण आता फेसबुक वर आपण लाईव्ह पण आहोत, त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या आपल्याला आजचा कार्यक्रम सुरू करायला परवानगी मिळाली आहे नवीन. शब्दांगांच्या 1786 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि इकडे आपण सगळे जमलेले आहात. मी आपल्याला कल्पना आहेच की आजचा विषय हा जाती संस्थेचे निर्मूलन किंवा अॅनिलिएशन ऑफ कास्ट या नावाने जो आंबेडकरांनी लिहिलेला प्रबंध निबंध जो प्रसिद्ध झाला होता आणि त्याचं त्याने पुस्तक रूपात ऍक्च्युली ते भाषण होणार होतं 1937 मध्ये आणि पुस्तक रूपात ते नंतर त्यांनी पब्लिश केलं, कारण भाषण होऊ शकलं नाही आणि लाहोरला होणार होतं भाषण, पण ते होऊ शकलं नाही आणि त्याचं पुस्तकात रूपांतर केलं. आणि हाच आपला आजचा शब्दांगांचा विषय आहे. तो नॅचरली आपल्याला एकंदर हा विषयाचा विचार करताना आपण काही गोष्टी लक्षात घेऊया की तुम्हाला जर असं वाटत असेल की मी या विषयामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहे, तर हा गैरसमज तुमचा काही कालावधी दूर होईल असं मला वाटतं. आणि विषयाचं मूळ जे आहे जाती संस्था, मला दुर्दैवाने अजून पण आडनावावरून जाती शोधण्याचे कसं कौशल्य जे काही लोकांकडे असतं ते काय अचीव्ह करता आलेलं नाही. परंतु जाती संस्थेचं स्वरूप याविषयी मात्र आपली चर्चा अर्थात अजून होऊ शकते. मी जे मांडणार आहे ते प्रामुख्याने पुस्तकाच्या अवतीभोवती आपण बोलू. माझा दावा बिलकुल असा नाही की विषयाचा समग्र समूळ अभ्यास झालेला आहे. विषय भावलेला नक्कीच आहे. आजचं सत्र घ्यायचं हे उशिरा पण ठरलं माझ्याकडून आणि त्याच्यामुळे पुरेसा वेळ देऊन मी शब्दांगांचं सत्र आता घेतोय अशी आजची खरी स्थिती नाही. पण तरी सुद्धा मला जो विषय जसा पद्धतीने पोहोचला तशा पद्धतीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हे तर नक्की होईलच. आणि आपण याच्यानंतर चर्चाला विषय मोकळा आहे. तुमच्यापैकी कोणालाही कधीही वाटलं की नाही मला या विषयावर बोलायचंय तर तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. इंटरॅक्टिव्ह सत्र असेल तरी काही हरकत नाही. आणि इट नीड नॉट बी वन वे डिलिव्हरी. आपल्याला कॉमेंट करायचे असेल तर आपल्यापैकी अनेक जणांचा या विषयावर अधिकार असू शकतो आणि त्यामुळे तुमच्या कॉमेंट्स असतील तेवढ्याच वेलकम आहेत. सो त्या दृष्टीनेही आपण बोलूया. मला असं वाटतं की ओव्हरऑल जर आपण विचार करणार आहोत या पुस्तकाचा, त्याची थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आपल्याला लक्षात घ्यायला हवी. कारण हे भाषण पुस्तक जे लिहिलं गेलेलं आहे ते 1937 मध्ये लिहिलेलं गेलेलं पुस्तक आहे, म्हणजे 36-37च्या काळामधलं. अर्थातच त्यावेळेची भारताची सामाजिक राजकीय परिस्थिती याचा एक अँगल आपल्याला आपल्या डोळ्यासमोर कायम ठेवायला लागतो. आणि आताच्या घडीला आपण जेव्हा जाती व्यवस्थेचा विचार करतो त्याही वेळेला त्याचे वेगळे आयाम आपल्या डोळ्यासमोर असतात. त्यामुळे दोन परिस्थितींमधला फरक एक लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मधल्या काळामध्ये भरपूर वेगळे बदल भारताच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये झालेले आहेत आणि त्या बदलांचा पण एक अंदाज आपल्याला घेत या विषयाचा विचार करायला पाहिजे खरं तर. पण तरी सुद्धा काही गोष्टी या सार्वकालिक होत्या आणि आहेत. आणि मी ऍक्च्युली आज जेव्हा शब्दांगांचं सत्र घ्यायचंय तर त्यावेळेला मी खरं तर वेगळा अजून एक विषय माझ्या डोळ्यासमोर होता. पुस्तक छोटंसं एक वेगळ्या डोळ्यासमोर होतं आणि एका दृष्टीने त्याच्या विरोधात जाणारा आत्ताचा पुस्तकावर मी बोलतोय. आधी माझ्या डोळ्यासमोर होतं की भारत की अवनति के 7 प्रमुख कारण या नावाने एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि आर्य समाजाचा भारतीय समाजाकडे बघणाराचा दृष्टिकोन हा त्या पुस्तकातून सामोरा येतो. आणि मी विचार केलेला की आधी ते पुस्तक आपण मांडूया का शब्दांगांमध्ये. ते नाही निवडलं आणि हे निवडलं. याची दोन कारणं. खरं तर दोन्ही पुस्तकांचा विचार एका वेळेला झाला ह्याचं मुख्य कारण होतं की त्या पुस्तकांची साईज कमी होती
त्यामुळे कमी पानं वाचून आपण मेहनत कमी करायला लागेल हा एक भाग होता. आणि दुसरा भाग होता की आर्य समाजाचा दृष्टिकोन हा आपण स्पेशली मराठी समाजावर आर्य समाजाच्या दृष्टिकोनाचा फार कमी प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्या दोन्ही दृष्टिकोनांमध्ये एक फरक घडवून आणतो आलेला असा दिसतो. सो त्याही दृष्टिकोनातून मला असं वाटलं की अरे हा विषय जरा अजून पचवायला पाहिजे आणि मग आपण तो तुमच्यासमोर मांडायला पाहिजे. पण त्यामुळे मग मी दुसरा विचार केला, दुसरं पुस्तक जे निवडलं ते जाती संस्थेचं निर्मूलन किंवा अनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक आहे. आणि खरं तर पुस्तकाची पार्श्वभूमी नावातूनच खरं तर सिद्ध होतं की पुस्तकाचं मूळ उद्दिष्ट काय आहे किंवा या वट आंबेडकरांना काय म्हणायचं आहे. आंबेडकर स्वतः जाती संस्थेचे जे प्रभाव आहेत, परिणाम आहेत ते भोगलेला माणूस आहे आणि त्यामुळे जाती संस्थेचा बऱ्याचदा शहरात राहताना आणि आपल्याला जाती व्यवस्थेचा तेवढा अनुभव आलेला नसतो, ज्याला आपण म्हणूया. तर तो अनुभव नसताना जाती व्यवस्थेबद्दल कॉमेंट करणं किंवा त्याच्याबद्दल विचार करणं हा एक भाग असू शकतो. पण दुसरा हा एक वेगळा भाग झाला. आणि दुसरीकडे मात्र आपल्याला मला जेव्हा पुस्तक वाचत होतो आज या निमित्ताने परत एकदा, तर त्यावेळेला मला एक वाक्य म्हणजे स्ट्राईक झालं आणि तिथपासून मला असं वाटतं की सुरुवात करायला पाहिजे. आणि आंबेडकर म्हणाले होते की समाज जगतो का मरतो हा महत्वाचा प्रश्न नाही. म्हणजे ऍक्च्युली आपण भारताच्या गौरवाचा आपण जेव्हा बोलतो, भारताला जेव्हा आपण गौरवान्वित दृष्टिकोनातून बघतो, त्याच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अख्ख्या 5,000 वर्षांची उज्ज्वल परंपरा ही आपल्या डोळ्यासमोर येते. आणि आपण ध्रुवच्या माध्यमातून आपण खरं अतुल्य भारत नावाची एक व्याख्यानमाला पण त्याच्यावर केली होती. आणि 1000 वर्षांपूर्वीचा भारत अशी संकल्पना घेऊन आपण 18 वेगवेगळी व्याख्यानं केली. त्या व्याख्यानांच्या मधलं एक महत्वाचं सूत्र काय होतं, तर भारताला एक गौरवशाली परंपरा आहे आणि ती गौरवशाली परंपरा वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या लोकांसमोर वेगवेगळ्या अंगाने तिचा अभ्यास व्हावा, त्याचं एक मूल्यमापन व्हावं आणि ते लोकांसमोर यावं. त्यावेळेलाच आपण त्याच्यामध्ये एक मनुस्मृती हा पण एक विषय घेतला होता, जर आपल्याला आपल्यापैकी कोणी आठवत असेल आणि अटेंड केली असेल तुम्ही व्याख्यानमाला तर. तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला हे वाक्य खरं तर महत्वाचं वाटतं की समाज जगतो का मरतो. आमची 5,000 वर्षांची परंपरा ही जेवढी महत्वाची आहे तेवढाच तो कुठल्या पातळीवर समाज जगतो हे महत्वाचं असं आंबेडकर म्हणतात. आणि त्यावेळेला आंबेडकरांना असलेली बोच, असलेली जाणीव ही आपल्यापर्यंत एकदम खटकन पोचते आणि त्याच्यामधून एक वेगळ्या भारताचं आपल्याला दर्शन होतं. मी युपीएससीची तयारी करत होतो तर त्यावेळेला मला एक मुलगा असं म्हणाला की ज्या वेळेला युपीएससीला आमच्यासारख्या वर्गावर म्हणजे सोकॉल्ड आपण खालच्या वर्गातल्या ज्याला दुर्दैवाने तसं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाला की ज्यावेळेला युपीएससीला आमच्याबद्दल अन्याय करायचा, आमच्यावर अन्याय करायचा, त्यावेळेला युपीएससी एन्शियंट इंडियाचे प्रश्न वाढवते. तर मी म्हटलं की इतिहास प्राचीन भारत हा काही कुठल्या कम्युनिटीचा इतिहास नसतो, हा पूर्ण समाजाचा, पूर्ण प्रदेशाचा इतिहास आहे आणि त्यामुळे असा विचार करणं चुकीचं आहे. पण त्याला असं वाटत होतं की हे विषय आपल्यापर्यंत पोहोचलेच कधी जात नाहीत आणि त्याच्यामुळे आमचा या देशाशी कसा संबंध आहे की कसं आमचं नातं जुळलेलं आहे याच्याविषयीच त्याला प्रश्न होते, शंका होत्या. याच्यावर वादविवाद, चर्चा आणि होऊ शकतात. मात्र आंबेडकरांनी जी काही घटना दिलेल्या आहेत आणि त्या घटनांचा मला उल्लेख करून मग आपण पुढे जाऊ असं मला वाटलं. एक त्यांनी घटनाचा उल्लेख जो केला होता आपल्या या भाषणामध्ये, या पुस्तकामध्ये जो उल्लेख केलाय, त्यांनी असं म्हटलंय की चकवार नावाचं एक गाव आहे, त्याच्यामध्ये आलेली त्या गावाची आलेली बातमी जयपूर प्रांतामध्ये असलेलं ते गाव होतं आणि त्या गावामध्ये एक अस्पृश्य माणूस, टाइम्स ऑफ इंडियामध्ये तत्कालीन आलेली बातमी होती. त्या गावामध्ये असलेला एक अस्पृश्य माणूस तो तीर्थयात्रा करून आला आणि ही तीर्थयात्रा करून आल्यानंतर जसं आपल्याकडे त्याच्यानंतर एक जेवण घालण्याचा पद्धत आहे, प्रघात आहे, तर तशा प्रकारची त्याने जेवण घालण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यपणे हिंदू घरांमध्ये असं होतं आणि तसा तो तीर्थयात्रा करून आला. त्याने गाव जेवण घालण्याचा प्लॅन केला. त्याच्याकरता लागणार आर्थिक क्षमता त्याच्याकडे होती. त्याने त्याच्याकरता सगळी पंचपक्वान्न म्हणजे जेवण त्याने बनवलं आणि त्याने आपल्या गावातल्या लोकांना बोलवलं. त्यांच्याच जातीतले सगळे सगळे लोक, त्यामुळे सगळे अस्पृश्य, ते जेवताना त्याची इच्छा अशी होती आणि त्या इच्छेप्रमाणे त्याने तूप वाढायला वाढलं, त्या पंक्तीमध्ये तूप वाढलं
आणि याची कुणकुण तत्कालीन त्या गावातल्या सवर्णांना लागली आणि त्यांनी असं म्हटलं की अस्पृश्य व्यक्तीला तूप वाढण्याचा आणि जेवण्याचा अधिकार नाही. आणि त्यांनी ती पूर्ण जी काही पंगत होती, जी काही मेजवानी चालू होती, ती पूर्ण तोडली, फोडली. लोकांना भरल्या ताटावरून त्यांनी उठायला भाग पाडलं, त्यांना पळवून लावलं आणि ती अन्न सगळं नासवून टाकलं. अशी घटना त्यावेळेला पेपरमध्ये छापून आली होती. दुसऱ्या एका घटनेचा ते उल्लेख करतात आणि ते आहे त्या घटनेमध्ये बलाई नावाच्या एका समाजाचा उल्लेख त्यांनी केला आणि 4 जानेवारी 1928 ला पेपर टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे. आंबेडकरांच्या या संबंध पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं की ठायी त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींचे दाखले दिलेले, उद्धृत केलेले आहेत आणि संस्कृत ग्रंथांमधले पण दाखले दिलेले आहेत. आणि त्यांनी असं म्हटलंय की माझ्या या अभ्यासामध्ये मी टेकांनी केलेल्या रचनांचा, टेकांनी लिहिलेल्या लेखांचा, टेकांच्या संस्कृत ग्रंथांचा म्हणजे संस्कृत मधल्या त्यांच्या अभ्यासाचा फायदा मी घेतलेला आहे, असं त्यांनी आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्याला एकदम प्युअर रॅशनलिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने खरं तर सगळ्या भाषणाची रचना केली गेलेली आहे. सो इंदूर समाजातल्या बलाई जमाता, इंदूर राज्यातल्या बलाई समाजाचा जो उल्लेख आहे तो, तर त्याच्यामध्ये सवर्ण हिंदूंनी केलेले कायदे त्या बलाई व्यक्तींकरता ते त्यांनी म्हटलेले आहेत. आणि त्यांनी असं म्हटलंय की हिंदूंच्या घरामधला म्हणजे त्यांच्या गावातल्या हिंदू घरामधला जर कोणी व्यक्ती जर निधन पावला तर बलाई व्यक्तीचं काम आहे की त्याच्या सगळ्या नातेवाईकांना जाऊन सांगायचं. म्हणजे ते इतर गावांमध्ये जरी असतील तरी ते त्याने तिकडे जाऊन त्यांनी निरोप दिला पाहिजे आणि त्याच्याकरता त्याने कुठलाही मोबदला मागायचा नाही. हिंदू समाजातील व्यक्तींनी जे काही सांगतील ते कामं त्यांनी केली पाहिजे. त्यांनी त्यांच्या शेती त्यांनी हिंदू समाजाने बळकावली तरी त्याच्या विरोधात बलाई समाजाने त्याच्याबद्दल कंप्लेंट करू नये. अशा प्रकारचं. आणि स्त्रियांनी नक्षीदार चोळ्या बांगड्या घालू नयेत आणि त्यांनी एका विशिष्ट पद्धतीनेच राहावं. अशा प्रकारच्या प्रत्येक कृतीवर, सामाजिक आणि वैयक्तिक कृतीवर बंधन घालण्याचा ठराव या गावांनी संमत केला आणि तो ठराव हा टाइम्स ऑफ इंडियाने छापून आणला होता. सो अशा प्रकारची उदाहरणं जिकडे एका विशिष्ट वर्गावर, अस्पृश्य जाती जमातींवर पूर्णपणे बंधन होती. त्यावेळेला कपडे कसे घ्यायचे, अस्पृश्य वर्गातल्या लोकांनी कपडे कसे घ्यायचे असं उदाहरण आंबेडकर देतात. आणि मला असं वाटतं की आज ते आणखीन आपल्या अंगावर येतं की अस्पृश्य व्यक्ती जर दुकानात गेली आणि तिला कपडा जर बघायचा असेल तर हात लावून त्याचं टेक्स्चर, त्याचं पोत बघण्याची सुविधा ही त्या समाजातल्या लोकांना नव्हती. आणि जर त्यांना कपडे घ्यायचे असतील तर त्यांनी दुकानात जावं, लांबून कपडा बघावा आणि तो सांगावा की मला हा कपडा घ्यायचा आहे. एकदा तो कपडा घ्यायचा आहे हे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी त्याचे पैसे मोजते करावे दुकानदाराला आणि मग दुकानदाराने तो कपडा फाडावा आणि फाडावा म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा काढून घ्यावा आणि मग तो कपडा, नवीन कपडा तो चिखलामध्ये बुडवावा, तो 2-3 ठिकाणी फाडावा आणि मग त्या व्यक्तीच्या हातात द्यावा. असं पद्धती ही त्यावेळेला होती. कारण अस्पृश्यांना नवीन कापड घेण्याचा ची परवानगी ही तत्कालीन सवर्ण समाजाने दिली नव्हती. त्यामुळे आर्थिक त्यांचं असं म्हणणं होतं की जातीची जी उतरंड आहे ती उतरंड महत्वाची आहे आणि आर्थिक स्थिती हा खरं तर फार महत्वाचा मुद्दा नाही. कारण पैसे तर द्यायचेच आहेत आणि कोणी त्यांना भीक म्हणून ते कपडे देत नाहीये, ते स्वतःच्या पैशाने ते कपडे खरेदी करतायत. पण तरी सुद्धा त्यांच्यावर काही बंधनं ही समाजाने लादली होती. आता या पार्श्वभूमीवर त्यांनी एक रामदास स्वामींचा, आणि खरं तर आपल्यापैकी अनेक अभ्यासकांनी खरं याच्यावर अभ्यास करावा, त्यांनी रामदास स्वामींचा प्रत्यक्ष श्लोकाचं वर्णन नाही दिलेलं किंवा कुठेही तो श्लोक आलेला आहे हे दिलेलं नाही आणि माझा अभ्यास तेवढा नाही. पण त्यांनी रामदास स्वामींचं एक उदाहरण उद्धृत केले आणि त्यांनी असं म्हटलं, रामदास स्वामींनी असं म्हटलं, असं आंबेडकर लिहितात की एखादा अंत्यज म्हणजे जो दलित वर्गात, अस्पृश्य वर्गामध्ये जन्माला आलाय असा तो पंडित जरी असेल तरी त्याचा गुरु म्हणून आपण स्वीकार करू का? आणि याचं उत्तर रामदास स्वामीच त्या श्लोकामध्ये असं म्हणतात, असं आंबेडकरांनी लिहून ठेवलंय की रामदास स्वामी त्याचं उत्तर देतात की ह्याचा आपण एखादा अंत्यज पंडित जरी असला तरी त्याचा आपण गुरु म्हणून स्वीकार करणार नाही. आणि मला असं वाटतं की हे जर सत्य असेल तर हे आपण सुद्धा डोळे उघडे ठेवून बघायला हवं. मला कुठल्याही पर्टिक्युलर एका कम्युनिटीच्या बरोबर किंवा विरोध असण्याचा भाग नाही. पण आमचा मला असं वाटतं की आपण जेव्हा पुस्तकाचा अभ्यास करतो
त्यावेळेला ही भूमिका मला असं वाटतं की आपल्यासाठी स्पष्ट असावी, की त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलं पण आहे, की माणसाने भूतकाळात जगू नये आणि माणसाने वर्तमान काळात जगावं. त्याच्याकरता त्यांनी काही दाखले पण दिलेले आहेत. आणि वर्तमान काळामध्ये स्थिती काय आहे? तत्कालीन आपण 300 वर्षांपूर्वीच्या, 400 वर्षांपूर्वीच्या प्रथा या आपण अजून मागे सोडायला तयार नाही. त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलंय, की इंग्लंडमध्ये रोझेल आणि क्रॉम्वेलच्या ज्या लढाया झाल्या, त्या लढायांमध्ये जे लोक एकमेकांच्या विरोधात लढले, त्या लोकांचे वंशज हे आज इंग्लंडमध्ये एकमेकांबरोबर जगताना, खांद्याला खांदा लावून जगताना दिसतात. पण भारतामध्ये मात्र असं होत नाही. आणि भारतामध्ये शिवाजी आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद आपल्याला तेव्हाचे वाद हे आपल्याला आजही अजून दिसतात. आणि आपण एकमेकांचा इतिहास खोडून काढण्याचा प्रयत्न करतो, असंही समाजांकडून होतं, की शिवाजी रामदास स्वामींचे इंट्रोडक्शन किंवा दादोजी कोंडदेव यांना महत्व देणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या जातीला कमीपणा आणणं असं काही जणांना वाटतं. आणि आपण इतिहासाकडे तेवढे डोळे उघडे ठेवून बघू शकत नाही दुर्दैवाने. अशी परिस्थिती आहेच. ते आंबेडकर अंडरलाईन करतात, की आपल्याला आपल्या इतिहासाकडे आणि आपल्या व्यवस्थांकडे डोळे उघडे ठेवून बघता येईल का? हा ऍक्च्युली आंबेडकर ठाई प्रश्न विचारतात. आणि मग ते ऍक्च्युली या सगळ्या पार्श्वभूमीवर ऍक्च्युली आंबेडकर जाती व्यवस्थेची जातीची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं शास्त्रीय दृष्ट्या आपण म्हणूया विश्लेषण करतात. म्हणजे ते सोशिओलॉजिकली, बायोलॉजिकली अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, इव्हन इकॉनॉमिकली अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते जाती व्यवस्थेचा विचार करतात. आणि त्याच्यामधला जे समर्थनीय नाहीये जाती व्यवस्था हे ते ऍक्च्युली अधोरेखित करतात किंवा मांडतात. एकंदरच पुस्तकाची रचनाच एकदम अभ्यासपूर्ण रचना आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी हिंदूंना असं जोडून काढलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर मला अजून एक चांगली गोष्ट काय वाटते, पुस्तक वाचताना गांधींनी त्यांना केलेला प्रतिवाद आणि त्यांना आंबेडकरांनी दिलेलं उत्तर, अशा दोन्ही गोष्टी त्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेतच. आणि त्यामुळे तो एकंदरच पुस्तक हे डेफिनेटली वाचनीय आहे. पण सुरुवात करताना आंबेडकर सुरुवात करतात, की आपण म्हणतानाच काय म्हणतो, तर वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं म्हणताना आपण म्हणतो. आणि आपल्याला हेच सांगितलं जातं. म्हणजे वर्णांमध्ये 3 वर्ण आणि त्यांच्यामधला श्रेष्ठ किंवा त्यांचा गुरु असण्याची क्षमता कोणाची आहे, तर ती ब्राह्मणांची आहे. त्यामुळे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हे जे 4 आहेत, त्याच्यामध्ये शूद्रांना काही फार मिळणार नाही, त्यांना फार शिकता येणार नाही, अशी व्यवस्था ही या जाती व्यवस्थेने केलेली आहे. आणि वर्ण आणि जाती व्यवस्था हे बऱ्याच अंशी एकत्र एकमेकांबरोबर जोडले गेलेले आहेत. हे ते सप्रमाण तत्कालीन उदाहरणांच्या आधारे सिद्ध करून पाहतात. मी त्याच्यामध्ये काही अर्थातच आपल्याला वाचताना आपल्याला दिसतं, की आंबेडकरांचा जो दृष्टिकोन आहे तो काही ठिकाणी एकांगी असेल असं आपल्याला वाटू शकतं. आणि पण त्याच्यामधलं रॅशनल हे मात्र आपल्याला जोडता येऊ शकत नाही. ऍक्च्युली धर्माबद्दलच्या आपल्या भावना आणि ह्या कशा ठरतात हा पण एक भाग असतो. तर तुम्ही कुठे आहात सामाजिक उतरणीमध्ये, त्याच्यावर तुमची त्या धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरतो. म्हणजे मी जर रिसिव्हिंग एंड असेल, जर मला माझ्या आयुष्यामध्ये हाल अपेष्टा कष्ट लिहिलेले असतील, तर माझी त्या समाज व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम दूषितच असू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला जर मी धर्माचे सगळे फायदे मला मिळत असतील, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा आणखी वेगळ्या पद्धतीने असू शकतो. त्याच्यामुळे आंबेडकरांचा दृष्टिकोन अभ्यासताना आणि त्याच्यावर कॉमेंट करताना आपल्याला हा फरक पडेल, की जो अभ्यासक म्हणून आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे किंवा काय आहे याचाही विचार आपल्याला वेगळा करायला हवा. आंबेडकर म्हणतात, की संवैधानिक प्रश्न हे हे त्यांनी मान्य केलं, मांडलेलं आहे, की संवैधानिक प्रश्न सुद्धा हे हक्काचे नाही आहेत, तर ते बळाचे आहेत. म्हणजे बळाने ते सोडवले जातात. कॉन्स्टिट्युशनल इश्यूज पण सोडवले जातात बळाने. तर सामाजिक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम हे कशा पद्धतीने व्हायला पाहिजे याच्यावरती ऍक्च्युली कॉमेंट करतायत. आंबेडकरांनी म्हणजे मी बऱ्याच युपीएससीची जी मुलं असेल त्यांना माहिती असेल, की आंबेडकर काय कार्ल मार्क्स बनू शकले नाहीत असं. आणि त्याचं त्यांनी एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे, की जाती व्यवस्था एवढी सक्षम होती भारतामध्ये आणि एवढी स्ट्रॉंग होती, की त्याच्यामुळे कार्ल मार्क्स जशा प्रकारच्या रिव्होल्युशनची, क्रांतिकारी रिव्होल्युशनची ज्यांनी रचना केली, तशी कार्ल मार्क्स नाही. तशा पद्धतीची रचना ही आंबेडकरांनी केलेली नाही. आणि इनफॅक्ट हिंदू समाजामध्ये अशा प्रकारची क्रांती होणं शक्य पण नाही असं ऍक्च्युली आंबेडकर म्हणतात. आणि ते म्हणतात, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक्सप्लॉयटेशन होऊन सुद्धा, पिळवणूक असून सुद्धा, तर अशा प्रकारचं क्रांती किंवा होऊ दिली जात नाही किंवा झाली नाही, याचं मुख्य कारण ना शूद्र वर्गाकडे शिक्षण होतं, ना त्यांच्याकडे शस्त्र होती. कारण त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. ब्राह्मणाने तो अधिकार काढून घेतला होता.
ना त्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार होता, कारण तो क्षत्रियांनी काढून घेतला होता. ना त्यांना आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होते, कारण तो वैश्यांचा अधिकार होता. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक म्हणजे एखाद्या समाज रचनेमध्ये जाणीवपूर्वक त्यांना खालच्या स्तरावर ठेवलं का, अशी मांडणी ऍक्च्युली आंबेडकर करतात. आणि ते म्हणतात की म्हणजे मांडणी ती आर्थिक दृष्टिकोनातून पण ती एकत्र येताना दिसते, मात्र ती तेवढ्यापुरती मर्यादित नाही, असं ऍक्च्युली आंबेडकरांचा पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येऊ शकतं किंवा येतं. ते म्हणतात की धार्मिक जी उतरंड आहे त्याला आपण लक्षात द्यायला पाहिजे. त्याचं उदाहरण देताना ते म्हणतात की केवळ श्रीमंती नव्हे किंवा लक्षाधीश सुद्धा भारतीय समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये लक्षाधीश सुद्धा साधूंना मान देतो आणि त्याला आपलं आसन रिकामं करून देतो. त्यामुळे जी सत्ता आहे ती संन्याशांकडे किंवा साधूंकडे ही एकवटली गेलेली आपल्याला असं दिसतं, म्हणजे ब्राह्मणांकडे एकवटली गेलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि ते म्हणतात की धर्म हेच भारतीय समाजामध्ये शक्तीचं उगमस्थान बनलं आणि त्याच्या आधारावरच ऍक्च्युली पॉवर्स ठरल्या, सामाजिक उतरणं त्याच्या आधारावर ठरली आणि त्यामुळे आपला धर्म आणि जाती व्यवस्था यांचा एकत्र विचार करायला पाहिजे. महात्मा गांधींनी मांडणी केली होती की जाती या धर्मामध्ये सांगितलेल्या नाहीयेत आणि वर्णव्यवस्था धर्मामध्ये सांगितलेली आहे, पण जाती व्यवस्था नाही. आणि त्याच्यामुळे या दोन गोष्टी भिन्न आहेत असं मांडणी गांधींनी म्हटलं. आणि त्यांना असं वाटत गांधींना की जाती व्यवस्था गांधींनी मान्य नाही केलेली, परंतु ज्या पद्धतीने त्याचा निवारण व्हायला पाहिजे, निर्मूलन व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने झालंय असं कुठल्याही सुधारकाला वाटलं नाही असं आंबेडकर म्हणतात. आणि त्याच्यामुळे याचं कारण काय आहे, तर हे सगळे सश्रद्ध हिंदू आहेत. म्हणजे जे लोक जाती धर्माचं पालन करतायत आणि जे लोक इतरांवर अन्याय करतायत किंवा त्यांची पिळवणूक करतायत, हे लोक मुळात मनाने वाईट आहेत किंवा त्यांच्या मनात दुष्ट प्रवृत्ती आहे म्हणून ते करतात अशाला भाग नाही. दे आर सिम्पली फॉलोइंग द रिलिजन. धर्माने त्यांना जी आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेला ते फॉलो करतायत. आणि त्याचे उदाहरण देताना त्यांनी स्मृती श्रुती यांचा पण उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात की मनुस्मृती जसं सांगते याच्याविषयी सुद्धा प्रतिवाद होऊ शकतो आणि अनेक जण आपल्यापैकी इथे असणारे सुद्धा त्याच्यामध्ये कॉमेंट करू शकतात की मनुस्मृती त्याने जसं म्हटलंय की मनुस्मृतीमध्ये दिलेल्या शिक्षा या शूद्रांना जास्त होत्या आणि त्यांच्या इव्हन कानामध्ये शिसं होता एवढ्या कठोर शिक्षा सुद्धा होत्या. त्याच गुन्ह्याकरता ब्राह्मणांना कमी शिक्षा, त्याच गुन्ह्याकरता क्षत्रियांना त्यापेक्षा थोडी जास्त शिक्षा आणि अधिक शिक्षा शूद्रांकरता, अशी उदाहरणं त्याचे दाखले श्लोकांसकट हे आंबेडकरांनी दिलेले आहेत. आंबेडकर धर्माच्या विरुद्ध नव्हते असं ते मेन्शन करतात, त्याच्याबद्दल त्याचं एक्सप्लेनेशन पण आहे, स्पष्टीकरण आहे. मात्र धर्म ज्या पद्धतीने आज बघितला जातोय त्यानुसार त्याच्या शास्त्रांचं पुनर्रचना व्हायला पाहिजे अशी मांडणी आंबेडकर करतात. ते म्हणतात की जाती व्यवस्था ही केवळ म्हणजे उतरंड म्हणून पण जेवढी त्याज्य आहे तशीच आपल्याला समाज म्हणून जी कार्यक्षमता आहे त्या कार्यक्षमतेचा पण बळी घेणारी असं आंबेडकर म्हणतात. म्हणजे पूर्ण भारताचा विकास जर व्हायचा असेल, जर आमचा समाज म्हणून विकास व्हायचा असेल तर प्रत्येक घटकाचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असायला हवं आणि तसं ते होऊ शकत नाही. याचं कारण जाती व्यवस्थांमध्ये जखडलेला समाज आहे. आपण आता पोस्ट ग्लोबलायझेशन काळामध्ये आपण बघतो आहोत. मागच्या 25 वर्षांमध्ये भारतीय समाजामध्ये काही बदल आपल्याला झालेले दिसतात. काही बदल अजून हवे आहेत, ते तेवढ्या गतीने झालेले नाहीत. पण ज्यावेळेला आपण 100 वर्षांपूर्वीचा समाज बघतो तर त्यावेळेला तो समाज हा जाती व्यवस्थेमध्ये अधिक गाडलेला किंवा रुतलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही जी रचना होती ही रचना नवीन व्यवसाय करू देण्याकरता, नवीन धाडस दाखवण्याकरता ही पुरेशी नव्हती. आणि हे मात्र आपण म्हणू शकतो. म्हणजे 1857च्या युद्धाच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे सुद्धा आहे. अनेक परिस्थितीमध्ये एक परिस्थिती ही सुद्धा आहे की भारतीयांनी स्वतःवर काही बंधनं घालून घेतली होती आणि आम्ही समुद्र पार करणार नाही असं म्हणणारा एक वर्ग डेफिनेटली असं एक एक्सप्लेनेशन दिलं जातं त्याचं. ते खरं आहे खोटं आहे याच्याविषयी आपण चर्चा नंतर करू. पण माझा मुद्दा असा की समाज जाती व्यवस्थेमध्ये जखडला होता हे मात्र आपल्याला नाकारता येत नाही. मला मी आंबेडकरांच्या आधी टिळक होऊन गेलेले आणि टिळकांनी त्यांच्या मुलाला एक पत्र लिहिलं होतं आणि टिळकांनी आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रामध्ये, म्हणजे मी प्रत्यय सांगतोय किंवा उलट दुसरी बाजू सांगतोय, तर टिळकांनी आपल्या मुलाला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तुला जर चांभाराचा धंदा करायचा असेल तरी पण चालेल, तू जोडे शिवलेस तरी सुद्धा चालेल, पण तू जोडे अशा प्रकारे शिव की लोकांनी म्हटलं पाहिजे की मला जोडे घ्यायचे ते टिळकांच्याच मुलाचे.
असं त्याच्यामध्ये कौशल्य आपण एवढं प्राप्त करावं असं एका ठिकाणी म्हणतात. म्हणजे टिळक जरी काही लोक असं म्हणतात की कर्मठ होते, रूढीवादी होते, तरी सुद्धा टिळकांनी जो जाती व्यवस्था नाकारली होती असं काही प्रमाणामध्ये आपल्याला म्हणता येतं. त्याच्याविषयी अनेक चर्चा आणि होऊ शकतात. बऱ्याचदा मला असं वाटतं की आपण दुर्दैवाने आपल्याला काय वाटतं की आपण प्रत्येक घटना ही आयसोलेशन मध्ये बघतो आणि व्यक्तीला आपण एकत्र समग्र असा त्या व्यक्तीचा आपण अभ्यास करत नाही. हा एक भाग असतो आणि दुसरा भाग असतो ते म्हणजे आपण हिमालय आणि समुद्र या दोन्हीला आपण फुटपट्ट्या लावून मोजायला जातो. प्रत्यक्षात त्यांची उंची आणि खोली मोजण्याचे परिमाण वेगवेगळे असतात. तशी हे जे भारतावर प्रभाव टाकणारे जे नेते आहेत त्यांच्याकडे बघण्याची परिमाण वेगवेगळी असायला हवीत आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा अभ्यास करायला हवा. पण कमिंग बॅक टू दी पॉइंट, मुद्द्यावर परत येताना टेकाने याच्या उलट भूमिका मांडली दिसते आणि आपल्या मुलाला त्यांनी सांगताना असं सांगितलं होतं की अर्थात आंबेडकरांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ब्राह्मणांनी पण नवीन व्यवसाय स्वीकारले, परंतु हा भाग इतरांकरता मात्र त्यावेळेला जाती व्यवस्थेने दिलेला नाही, ते कौशल्य ट्रान्सफर नाही झालेलं असं आंबेडकरांची मांडणी आहे. आणि त्याच्यामुळे आर्थिक कार्यक्षमता ही सुद्धा जाती व्यवस्थेने रोखली होऊ दिली नाही आणि त्याच्यामुळे समाजाचं नुकसान झालं असं आंबेडकर मांडणी करतात. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जाती व्यवस्थेमध्ये रस नसताना म्हणजे जाती व्यवस्था, मी याच्या बाबतीत अजून एक प्रत्यवाय देणार आहे थोड्या वेळाने, पण ते म्हणाले की जाती व्यवस्थेचा मुळे लोक त्याच धंद्यामध्ये अडकले. म्हणजे आमच्या कुटुंबाचा जाती परंपरागत वंश परंपरागत जो धंदा चालत आलाय त्याच धंद्यामध्ये लोक अडकले आणि ज्यांना त्या व्यवसायामध्ये कुठलंही आकर्षण नाही, ते आकर्षण नसताना त्यांनी तोच धंदा करत राहणं, त्याच्यामुळे समाजाची प्रगती एक प्रकारे थांबते. त्या कुटुंब सॉरी, मी डिस्कनेक्ट झालो. आता माझा आवाज येतोय का ऐकू? धन्यवाद. मला वाटतं इंटरनेट कनेक्शनचा प्रश्न होता. राईट. सो मला मुद्दा की जाती व्यवस्था ही आर्थिक दृष्टिकोनातून पण कार्यक्षम समाज व्यवस्था निर्माण करत नाही आणि हा पण एक खरं तर मुद्दा हा आंबेडकरांनी आग्रहाने मांडलाय. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सामाजिक दृष्ट्या सुद्धा जाती व्यवस्था ही योग्य नाही. धार्मिक दृष्ट्या तर ती अडचणीची आहेच, कारण ती सर्व घटकांना समान न्याय देत नाही आणि त्याच वेळेला आर्थिकदृष्ट्या पण ती सोयीची नाही. त्यांनी ऍक्च्युली असं म्हटलं की जे चातुर्वर्ण्य हा जो ही जी संकल्पना आहे जी मुळात श्रमाचं आणि श्रमिकांचं विभाजन करते असं त्यांनी म्हटलेलं आहे. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं, बऱ्याचदा जे हिंदू परंपरावादी आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की हिंदू धर्मामधल्या चांगल्या काही कल्पनांमध्ये चातुर्वर्णाची समाविष्ट केला जातो असं काही जण म्हणतात आणि स्वतः कृष्णाने असं म्हटलंय की चातुर्वर्णाचा जन्म मीच दिलेला आहे. चातुर्वर्ण मया सृष्ट्या. तुमच्यापैकी मला वाटतं कोणीतरी याच्याविषयी अधिक चांगलं नंतर बोलू शकेल. पण असं सांगितलं जातं. पण ते करत असताना त्याच्या चातुर्वर्ण्य या व्यवस्थेच्या चिंधड्या आंबेडकर उडवतात आणि आंबेडकर म्हणतात की मुळात प्लेटो बरोबर पण त्यांनी कम्पेअर केले. प्लेटोने पण असं म्हटलं होतं की मुळात 3 प्रकारचे वर्ग आहेत, की जो एक वर्ग आहे जो बुद्धिवंतांचा वर्ग आहे आणि त्याने राज्यव्यवस्था आपल्या हातात ठेवली पाहिजे. एक आहे तो राज्यव्यवस्था म्हणजे प्रशासन व्यवस्था आणि संबंध समाजावर त्याचा कंट्रोल असावा आणि दुसरा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे सैनिकी वर्ग आहे की ज्याच्यामध्ये करेज जास्त आहे, त्याने लोकांना हे करावं, लोकांचं संरक्षण, समाजाचं संरक्षण त्यांनी करावं. आणि तिसरा वर्ग त्यांनी सांगितलं तो वैश्यांचा व्यापारी वर्ग जो आहे तो तिसरा वर्ग, असे 3 वर्ग त्यांनी सांगितले आणि इतर वर्गांनी फक्त या 3 वर्गांकरता कामं करावीत असं ऍक्च्युली मांडणी दिसते. तर तसा त्याच्याबरोबर त्यांनी रिपब्लिक बरोबर त्यांनी आंबेडकरांनी कम्पेअर केलेलं आहे चातुर्वर्ण्याला आणि ते म्हणतात की दोन्ही गोष्टी या टीकेकरता पात्र आहेत आणि या दोन्ही व्यवस्थांवर कठोर टीका व्हायला हवी. कारण एका घटकाबद्दल तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये असंवेदनशील आहात असं चित्र दिसून येतं. आंबेडकर म्हणतात की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पण खरं तर वेगळा विचार व्हायला हवा होता.
आणि समतावादी विचार हा असायला हवा असं आंबेडकरांना वाटतं. आणि त्यामुळे समाजाच्या सगळ्या घटकांना चातुर्वर्ण्यामध्ये वर्ण आणि स्त्रिया यांचाही संबंध जोडून बघायला हवा आणि जातीव्यवस्था आणि स्त्रिया यांचाही संबंध जोडून बघायला हवा. आणि स्त्रियांना सुद्धा समाजाच्या जो विकासाची जी वेगवेगळी अंग आहेत त्या अंगांमध्ये स्त्रियांचा सुद्धा समावेश व्हायला हवा. आंबेडकर त्यावेळेला म्हणतात की स्त्रियांना ज्या क्षत्रिय वर्णाच्या स्त्रिया आहेत त्यांना आपण सैनिक होण्यापासून रोखणार का असा प्रश्न ते ऍक्च्युली एका ठिकाणी विचारतात. त्यामुळे यांचाही समावेश व्हायला पाहिजे आणि जे दुर्लक्षित घटक आहेत त्या घटकांकडे आंबेडकर लक्ष वेधतात. ते म्हणतात की काही गोष्टी आपल्याला अत्यंत अशा म्हणजे जिव्हारी लागल्यासारखा खरं तर वाचताना असं वाटतं. आणि आंबेडकरांनी असं म्हटलंय शास्त्रीय दृष्ट्या म्हणताना ते म्हणतात की हिंदू हे तिसऱ्या दर्जाचे लोक आहेत जे मान्य पण केलं जातं काही ठिकाणी. आणि खुरटलेल्या बांध्याचे म्हणजे आपल्याला फिजिकली आपण थोडेसे वीक आहोत अशा प्रकारची मांडणी शास्त्रीय दृष्ट्या केली जाते. ते म्हणतात की आपण थोडेसे ठेंगणे आहोत आणि आपण खुरटलेले आहोत. त्यामुळे हा भाग आपण विसरता कामा नये. त्यामुळे हिंदूंनी आपण खूपच श्रेष्ठ आहोत असाही भाग घेण्याचं कारण नाही. आणि हिंदूंमधला कुठला वर्ण असा आहे असं ते प्रश्न करतात की जो परकीय वर्णाबरोबर मिसळलेला नाही. त्यामुळे असाही प्रश्न ते विचारतात. त्यामुळे तुम्ही श्रेष्ठत्वाचं काय आम्हाला सांगता की आम्ही श्रेष्ठ आहोत असं तुम्ही काय आम्हाला सांगता असं म्हणतात. तुम्ही रक्तदृष्ट्या वंशदृष्ट्या हे हिंदूंमधले काही घटक किंवा चातुर्वर्ण 3 वर्ण हे श्रेष्ठ आहेत हा मुद्दा ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की त्याच्यामुळे जात ही व्यवस्था ही शास्त्रीयतेवर आधारित नाही आणि ती सामाजिक पद्धती आहे. त्याच्या बरोबरीने ते म्हणतात की आपण एक मुद्दा मांडत असतो आणि आपल्याकडे मांडणारा एक वर्ग असा मोठ्या प्रमाणावर मांडतो की असेतू हिमाचल म्हणजे समुद्रापासून ते हिमालयापर्यंत भारत हा एक राष्ट्र होता. आणि अशा प्रकारची मांडणी आपल्याला काही ठिकाणी झालेली दिसते डेफिनेटली. पण आंबेडकर त्याच्यावर प्रश्न विचारतात. आंबेडकर म्हणतात की भारत हे एक राष्ट्र नाहीये तर ते अवाढव्य समाज येतो आणि वेगवेगळ्या चाली रीती घटका त्यांच्यामध्ये काही समानता आहेत. पण केवळ त्या समानता आहेत म्हणून ते एक राष्ट्र होतं का अशातला भाग नाही. कारण राष्ट्राची जी मुख्य धारणा मानली जाते ती म्हणजे आपल्या समाजाप्रती असलेली संवेदनशीलता. म्हणजे आपण जर पाश्चात्य दृष्टिकोनातून नेशन या दृष्टिकोनाचा या संकल्पनेचा जर विचार केला तर नेशन याचा अर्थ एक वंश, एक भाषा, एक धर्म यांच्या भोवती बांधलेली ती गुंफण आहे. आणि आपल्याकडे मात्र अशा प्रकारचं चित्र दिसत नाही. आणि एक समाज एक समाजाचा एक घटक दुसऱ्या घटकावर सहजपणाने अत्याचार त्याचं शोषण करू शकतो. तर हा असा जर अर्थ असेल तर त्याला राष्ट्र कसं म्हणणार असं आंबेडकर प्रश्न विचारतात. काही ठिकाणी आंबेडकरांनी एकदम हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची पण तुलना केली आहे. आणि ते आंबेडकर म्हणतात की मुसलमान हे वृत्तीने क्रूर असतील आणि एका अर्थाने ख्रिश्चन हे लबाड पण असतील. पण हिंदू हे सुद्धा नीच आहेत असं ऍक्च्युली आंबेडकर म्हणतात. आणि आपल्याला ते वाचताना अत्यंत धक्का बसतो. त्यांचं असं म्हणणं की याच्यात शहाणपणा काय की एखादा वर्ग, एखादा समाज हा अंधारात आहे आणि तो त्याला विकासाचा, प्रकाशाचा मार्ग दाखवलाच जात नाही. आणि ते हेतुपुरस्सर त्याला तसं ठेवलं होतं. म्हणजे त्यांनी उदाहरण देताना आदिवासींबद्दलचं उदाहरण दिलेलं आहे. आणि त्यांनी 1936 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, केलेलं भाषण आहे. आणि ते म्हणतात की ख्रिश्चन धर्मियांनी जर त्या आदिवासी लोकांपर्यंत पोहोचायचं ठरवलं आणि त्यांची सेवा करायची म्हटली आणि त्याच्यामधून जर हिंदूंच्या विरोधातला एक गट तयार झाला, शत्रू सैन्य जर ला तो जाऊन मिळाला, कारण ख्रिश्चन धर्मियांनी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना आपलंसं म्हटलंय, त्यांना त्यांची सेवा केलेली आहे, तर याचे धन्यवाद हे फक्त हिंदूंनाच दिले पाहिजेत. कारण हिंदूंना त्यांनी हेतुपुरस्सर किंवा जाणीव असून सुद्धा त्यांना अंधारातच ठेवलेलं आहे. त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये येऊ दिलेलं नाही. आणि त्याच्याकरता आपली धर्मव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था ही त्याचं कारण आहे असं आंबेडकर त्यावेळेला लिहितात. ते म्हणतात की मुसलमान क्रूर असतील आणि एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन सुद्धा येत असतील, पण हिंदूंनी वेगळं काय केलंय आणि त्यांनी आपले धर्मशास्त्राच्या आधारानेच त्यांनी पिळवणूक आणि कष्टाचं जीवन हे गावकुसा बाहेरच्या लोकांना दिलेलं आहे असं आंबेडकर लिहितात. आपल्याला त्याची प्रचिती आपल्याला आज सुद्धा आलेली येताना दिसते. आणि भारताच्या विरोधात लढणारे अनेक घटक, अनेक वर्ग हे भारतीय म्हणून आपण त्यांना सामावून घ्यायला हिस्टॉरिकली, ऐतिहासिक दृष्ट्या आपण त्यांना कमी पडलो हे डेफिनेटली. त्याच्यामध्ये इतरही काही अंग असतील, इतर काही दृष्टिकोन असतील,
पण आपण ज्या परिप्रेक्ष्यामध्ये आता विचार करतोय त्या परिप्रेक्ष्यामध्ये किंवा त्या अप्रोचमध्ये मात्र आंबेडकरांचे विचार आपल्याला पटल्याशिवाय राहत नाहीत. आंबेडकर म्हणतात की हिंदू धर्म एकेकाळी मिशनरीच असणार, कारण त्याच्याशिवाय एवढा चांगला प्रसार, एवढा शिस्तबद्ध प्रसार होऊ शकत नाही. पण ते मिशनरी स्वरूप हे आता गेलेलं असेल आणि काळाच्या ओघामध्ये आता त्याला धर्म म्हणून जसं आपण ऑर्गनाइज्ड रिलिजन अशी जी धर्माची व्याख्या केली जाते, तर तशा पद्धतीचं आता ते वातावरण नसेल. पण आंबेडकरांना असं वाटतं की हिंदू धर्मामध्ये सुधारणेला अजून वाव असायला हवा. आणि मला असं वाटतं की जो जो दृष्टिकोन आहे आंबेडकरांचा या संदर्भातला, तो ऍक्च्युली आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला हवा की सुधारणा ज्या हव्या असतील तर त्या सुधारणा मी फक्त आपल्याला वाचून दाखवतो, कारण ते मिस नको व्हायला आणि त्यांचे शब्द मिस नको व्हायला. बऱ्याचदा सवर्ण समाज हा आंबेडकरांकडे एवढ्या कुतूहलाने बघत नाही. पण मी फक्त त्यांच्या सुधारणा, त्यांना काय अपेक्षित सुधारणा त्यांनी सुचवल्या, ते फक्त काही सुधारणांचा मी तुमच्यासमोर उल्लेख करू इच्छितो. आंबेडकर म्हणतात की हा अर्थातच हिंदू धर्माचा ऑर्गनाइज करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, विचार होता की त्यांनी कल्पना मांडली होती. त्यांना असं वाटत होतं की हिंदू समाज हा शास्त्रांना मानणारा वर्ग आहे आणि श्रुतींना मानणारा वर्ग आहे, स्मृतींना मानणारा वर्ग आहे आणि धर्मशास्त्रांना मानणारा वर्ग आहे. आणि या धर्मशास्त्रांनीच ऍक्च्युली जाती व्यवस्था सांगितली, उतरंड सांगितली, एक्सप्लॉयटेशन सांगितलं आणि म्हणून त्यांनी ते करत आले. त्यामुळे मुळात जर काही बदलायचं असेल तर आपल्याला वरवरची मलमपट्टी करून भागणार नाही. धर्मशास्त्रांचंच पुनर्लेखन व्हायला हवं, ते आजच्या गरजांप्रमाणे त्याचं लेखन व्हायला हवं. त्यांनी असं म्हटलं होतं की सगळ्या हिंदूंना, आता ह्याच्याविषयी मतमतांतर असू शकतात आणि त्याचा अधिकार आपल्याला आहेच, पण ते म्हणाले की सर्व हिंदूंना स्वीकारार्ह असलेला आणि सर्व हिंदूंनी मान्यता दिलेला एकच एक प्रमाण ग्रंथ असायला हवा. अर्थातच पवित्र आणि प्रमाण म्हणून मानण्यात येणारे वेद, शास्त्र आणि पुराणे हे कायद्याने बंद करा, असं त्यांचं म्हणणं होतं. याचं कारण त्याच्यामध्ये धार्मिक आणि सामाजिक एकत्वाचा विचार नाही, समानतेचा, समतेचा विचार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं की पुरोहितशाही नष्ट केली तर उत्तम, हिंदूंमधली पुरोहितशाही नष्ट केली तर उत्तम, पण हे अशक्य वाटत असेल तर किमान वारसा हक्काची पुरोहितशाही तरी बंद करा. हिंदू म्हणून अनुष्ठान करणारी व्यक्ती जी करू शकते, जिने त्याच्याकरता अभ्यास केलेला आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला अनुष्ठान पुरोहित म्हणून काम करण्यासाठी पात्र करा, पात्रता त्याला द्या किंवा पात्रता मान्य करा त्याची. राज्याने विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्याला पुरोहिताचा धंदा करायला परवानगी देऊ नका, लायसन्स तुम्ही पुरोहित बना, अशी कल्पना त्यांनी मांडली होती. ज्याच्याकडे अशा प्रकारची सनद नसेल तो कोणताही समारंभ करू शकणार नाही, अशी गोष्ट कायद्याने ग्राह्य करण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि सनद नसलेल्या व्यक्तीने जर पुरोहित म्हणून अनुष्ठान केलं तर त्याला कायद्याने शिक्षा सुद्धा व्हावी. तो राज्याचा नोकर असावा आणि देशातील इतर नागरिकांप्रमाणे सर्वसाधारण कायद्याच्या अधीन असण्याबरोबर त्याच्या नीतिकल्पना, श्रद्धा आणि उपासना या बाबतीत सुद्धा त्याच्या राज्याच्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या सुद्धा तो अधीन असावा. आपल्याला अनेक वेळेला जे पौरोहित्य करणारा वर्ग हा त्या पौरोहित्यामध्ये तेवढा सजग, संवेदनशील असतो असं नाही, असं आपल्याला चित्र बऱ्याचदा दिसतं. त्याची उत्तर कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतील. पण अशा म्हणजे ज्याला आपण म्हणूया मूलभूत सुधारणा, या रिच्युअलिस्टिक सुधारणा ज्या आहेत त्या व्हाव्यात असं त्यांना वाटत होतं. ते धर्माच्या विरोधात नव्हते, ते त्यांना धर्माचं महत्व मान्य होतं. आंबेडकर हे मार्क्सवादी नव्हते आणि समाजवादी अर्थव्यवस्था ही सुद्धा भारताचे सामाजिक प्रश्न सोडवू शकणार नाही, असं आंबेडकरांनी मांडणी केलेली आहे. पण धर्माच्या बाबतीमध्ये काही शास्त्रज्ञचे भंग करणं अदरवाईज शक्य होत नाही, म्हणून नवीन शास्त्रांची रचना व्हायला पाहिजे आणि नवीन शास्त्रांच्या रचनेमध्ये आतापर्यंत जे आलेले दोष आहेत ते दोष दूर व्हायला पाहिजेत, एवढा जरी विचार हा आपल्याला स्वीकारायला हवा. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण बऱ्याचदा विचार करताना आपल्याला सदाचार आणि अशा गोष्टींचा सांगितलं जातो की धर्माने आपल्याला काय सांगितलंय किंवा शास्त्रांनी काय सांगितलंय. तर त्यांचं असं म्हणणं होतं की शास्त्राने आपल्याला सांगितलंय ते म्हणजे वेदांमध्ये काय आहे ते फॉलो करा, शास्त्रांनी सांगितलं की श्रुतींमध्ये जे आहे ते फॉलो करा, स्मृतींमध्ये जे आहे ते फॉलो करा. जिकडे श्रुती आणि स्मृती यांचा विरोध होतो तिकडे श्रुतींना फॉलो करा आणि ते नसेल तर सदाचाराचा ला फॉलो करा. आता त्यांनी असं म्हटलंय की जे सुधारणावादी आहेत पण पुरेसे आमूलाग्र सुधारणावादी नाहीत, ते असं म्हणतात की सदाचाराचा अर्थ योग्य पद्धतीने वागा, जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांना फॉलो करा
पण सदाचाराचा शास्त्रांमध्ये विहित केलेला अर्थ आणि त्याच्याकरता त्यांनी श्लोक दिलेले आहेत वेगवेगळ्या ग्रंथांमधले. आणि ते म्हणतात की सदाचाराचा अर्थ काय सांगितलाय, तर सदाचाराचा अर्थ जो सदा असलेला आचार, म्हणजे प्राचीन काळापासूनचं जे वागणं आहे तेच कंटिन्यू ठेवा, योग्य वागणे कंटिन्यू ठेवा असा त्याचा अर्थ नाही. सतत असलेला आचार हा चालू ठेवा, म्हणजेच आधीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्या परंपरा चालू करा. त्यांचं असं म्हणणं होतं की शास्त्र धर्म हे हिंदू माणसाला सांगतात की तू तुझा नव्याने वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. तू श्रुती, स्मृती, पुराण आणि वेद यांच्यामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे तेच तू फॉलो कर आणि तेच तू फॉलो करत राहा. स्वतःचा वेगळा मार्ग घेऊ नकोस, असं आंबेडकरांनी ऍक्च्युली या बाबतीत त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सुधारणांची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि ते म्हणाले होते की या बाबतीमध्ये आपण विचार करताना भूतकाळाची पूजा करणं पण थांबवायला हवं आणि आजच्या काळामध्ये जी समाजाला आवश्यक असलेली जी धर्माची रचना जी आहे तशा प्रकारची रचना आजच्या काळामध्ये असायला हवी, की समतेवर आधारित हवी. धर्माची जी मूळ तत्व आहेत त्या मूळ तत्वांवर आधारित ऍक्च्युली आपल्याला विचार करता यायला हवा. हे तर आपल्याला सगळ्यांनाच मान्य असायला हवं. मात्र ते करत असताना ऑब्व्हियसली त्यांचा वाद झाला. ही मांडणी ही त्यावेळेला जी जातपात तोडक जे मंडळ होतं, ज्यांनी आंबेडकरांचं व्याख्यान आयोजित केलं होतं, त्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. आणि ते म्हणाले होते की तुम्ही खूपच आग्रही लिहितात आणि थोडं विरोधात पण लिहितात. आम्ही जातपात तोडण्याच्या विरोधात आहोत, आम्ही धर्मशास्त्र पुनर्लेखनाच्या मात्र विरोधात नाही आहोत. असं धर्मशास्त्र लेखन पुनर्लेखन व्हावं असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे त्यांनी काही मुद्द्यांवर त्यांनी म्हटलं की तुमचं डायग्नोसिस कदाचित योग्य आहे पण तुमचा उपचार मान्य नाही, अशा प्रकारची मांडणी त्यांनी केली होती. तर त्यामुळे जातपात तोडक मंडळाने अंतिमतः त्यांचं व्याख्यान रद्द केलं. मग आंबेडकरांनी स्वखर्चाने ते पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्याच्यावर मग महात्मा गांधींनी हरिजन मध्ये लेख लिहिले आणि महात्मा गांधींनी त्याच्यावर टीका केलेली आहे. महात्मा गांधींनी असंही म्हटलेलं आहे की आंबेडकर म्हणजे जे हिंदू धर्माच्या विरोधात आहेत त्याच्यामध्ये आंबेडकर हे अग्रणी आहेत आणि बऱ्याचदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रसिद्धीपासून दूर राहावं असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधानं ही आंबेडकरांनी केली असावीत असं ऍक्च्युली त्यांच्यावर टीका केली गेली. आंबेडकरांनी पण म्हणजे काही प्रमाणामध्ये आपण बघितलं तर ती व्यक्तिगत पातळीवर पण टीका केलेली आणि आंबेडकरांनी गांधींवर टीका करताना असं म्हटलेलं आहे की तुम्ही तर बनिया आहात, मग तुम्ही तुमच्या वर्णाला साजेसं काम का नाही करत आणि तुम्ही राज्यसभेत कशाला हाकता किंवा तुम्ही क्षत्रियांचं काम कशाला करता किंवा तुम्ही धर्माबद्दल कशाला बोलता. मात्र तुम्ही ते बोलता आहात, तुम्ही लोकांना धर्म शिकवता आहात आणि पण तुम्ही जन्माने मात्र तुम्ही बनिया आहात. तर तुम्ही बनिया म्हणून काम करायला पाहिजे, तुम्ही वैश्य म्हणून काम करायला पाहिजे, व्यापारी म्हणून काम करायला पाहिजे. आणि आंबेडकरांनी व्यक्तिगत पातळीवर म्हटलेलं आहे की गांधी स्वतः अपयशी ठरलेले आहेत हे करण्यामध्ये आणि त्यांच्या मुलाने ब्राह्मण मुलीशी लग्न पण केलेलं आहे. त्यामुळे जे गांधी म्हणतात त्याच्यामध्ये काही फार तथ्य नाही, अशा प्रकारची टीका पण आंबेडकरांनी केलेली आहे. अर्थात दोन सुधारणांच्या मध्ये बद्दल बोलताना आंबेडकरांनी दोन मार्ग सांगितले होते आणि त्यांनी पहिला मार्ग ते म्हणाले की रोटी व्यवहार व्हायला पाहिजे आणि त्याचा बेटी व्यवहार सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे आंतरजातीय विवाहांना सपोर्ट केलं पाहिजे तरच या जातीपातीच्या बंधनं जी आहेत ती मोडून पडतील असा आंबेडकरांचा विश्वास होता. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तथ्य आहे हे आपल्याला जाणवतं. आणि अर्थात त्यांनी असं म्हटलं होतं की रोटी व्यवहार हा पुरेसा परिणामकारक नाही, मात्र आंतरजातीय विवाह हे मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पुरेसे समाजामध्ये बदल घडवून आणतील. पण अर्थातच त्यांना याची कल्पना होती, त्यांना याची जाणीव होती की जे सामाजिक प्रश्न आहेत किंवा जाती संदर्भातले जे प्रश्न आहेत ते लगेच सुटणं हे अवघड आहे आणि समाज हे या प्रकारचे जी सोल्युशन किंवा उत्तर आहेत ती लगेच स्वीकारणार नाही अशी याची त्यांना कल्पना होती. आणि ते म्हणाले होते की मी तर ऑलरेडी माझ्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे की मी काय विचारांचा माणूस आहे, पण तुम्ही स्वतः सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि धर्मामध्ये सुधारणा व्हायला हवी याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आंबेडकरांनी म्हटलं होतं एका ठिकाणी की आपल्याला असं वाटतं की आणि महात्मा गांधींनी पण असं म्हटलं होतं की ग्रामीण भागामध्ये खरा तर भारत वसतो आणि ग्रामीण भागामध्ये धर्माचं अजून पालन होतं आणि आंबेडकरांचं मत त्याच्या बरोबर उलट आहे. आणि आंबेडकर म्हणतात की अज्ञानाची आगर आहेत गावं म्हणजे आणि तिकडे जशा पद्धतीने जाती व्यवस्था पाळली जाते ते आणखीन भयावह आहे किंवा तिकडे आणखीन एक्सप्लॉयटेशन मोठ्या प्रमाणावर दिसतं. तर
जहरी टीका आंबेडकरांनी या पूर्ण पुस्तकामध्ये केलेली आहे. काही ठिकाणी मगाशी मी रामदासांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलंय की सगळ्या संतांनी याच्यावरही आपण एकदा विचार करावा वैयक्तिक पातळीवर. आणि त्यांनी म्हटलं की सगळ्या संतांनी जे विचार मांडले त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की देवासमोर सगळे मनुष्य सेम आहेत, समान आहेत. पण व्यक्तिगत व्यवहारांमध्ये मात्र सगळे माणसं समान आहेत. असं कुठल्या संतांनी सांगितलंय का? तर ते तुम्ही दाखवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग त्यांनी एकनाथांचं उदाहरण दिलं. ते म्हणजे त्यांनी एकनाथांनी वापरलेला म्हटलेला अभंग त्यांनी दिलाय. आणि ते म्हणतात की एकनाथ म्हणाले की मी त्यांनी विटाळाला स्पर्श करू दिला आणि त्याच्या पुढे ते म्हणाले कारण गंगा स्नानाने त्याचं पाप धुतलं जातं. त्यामुळे एकनाथ सुद्धा खऱ्या अर्थाने समतावादी होते का? असा प्रश्न ऍक्च्युली ते उभा करतात. मला असं वाटतं ठायी ठायी जी वेदना आहे जातीमध्ये आपल्या भोवती आपल्यावरती आणि आपल्या बांधवांवरती अन्याय झाल्याची, ती अशा पद्धतीने खरं तर समोर येत असते. ज्या संतांनी वेगवेगळ्या म्हणजे धर्मशास्त्रांचं उदात्तीकरण केलंय त्याच्यावर त्यांना आक्षेप घेतात ते. याचं कारण त्यांना असं दिसतं की आपल्यावर होणारा अन्याय हा धर्माधिष्ठित अशा हिंदू समाजाकडून झालेला अन्याय आहे आणि त्यामुळे तो धर्मातून बदल व्हायला हवा. 1936 साली लिहिलेलं हे भाषण आहे आणि त्यामुळे त्या वर्षीच ऍक्च्युली 1937 मध्ये मला वाटतं आंबेडकरांनी डिक्लेअर केलं होतं की मी धर्म बदलेन आणि मी हिंदू धर्मात जन्माला जरी आलो असतो तरी कदाचित मरणार नाही. त्याच्यानंतर पुढची 20 वर्ष आंबेडकरांनी वाट बघितली आहे की धर्माबद्दल मध्ये काही बदल सुधारणा होऊ शकतात का. आणि अक्षरशः मी 1955 मध्ये मला वाटतं मी वर्ष एखाद वर्ष पुढे मागे होत असेल पण त्यांनी धर्म बदलायला म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारायला त्यांनी 1955चा काळ घेतला. म्हणजे पुढचा 18-20 वर्षांचा काळ हा त्यांनी भारतीय समाजाला हिंदू समाजाला दिला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल घडतोय का ह्याच्यासाठी त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केले होते. खरं तर हे पुस्तक किंवा हे भाषण हे हिंदू धर्मामध्ये जे स्वीकारार्ह बदल आहेत ते होण्याकरताच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून खरं तर बघितला पाहिजे. आणि आपण बऱ्याचदा धर्मावर टीका करणारा जो विषय आहे तो आपण धर्माच्या विरोधातला म्हणून घेतो आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह ज्याला क्रिटिसिझम म्हणतो तशा अर्थाने आपण तो घेत नाही. आंबेडकर म्हणतात की व्याकरण दृष्ट्या आणि तार्किक दृष्ट्या अर्थ काढणं आता थांबवा असं आंबेडकर म्हणतात. आपण बऱ्याचदा की नाही मूळ धर्मकारांना असं म्हणायचं होतं, मूळ धर्मकारांना तसं म्हणायचं होतं, अशा प्रकारची आपण स्पष्टीकरण देतो आणि त्याचं नंतर काळाच्या ओघामध्ये ज्याला म्हणूया आपण विपरीत हे झालेलं आहे असं आपण म्हणतो. आंबेडकर म्हणतात की हे आता थांबवा की व्याकरण दृष्ट्या आणि तार्किक दृष्ट्या वेगळे अर्थ काढणं आणि समाज ज्या अर्थाने तुमचे कायदे घेतोय, समाज ज्या अर्थाने तुमच्या परंपरा घेतोय त्या अर्थाने त्यांना समजा आणि त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे हे समजून तुम्ही त्या दृष्टिकोनातून आता प्रयत्न करा. अन्यथा भारतीय समाज लयाला जाण्याचं फार वेळ लागणार नाही. आपण अधोगतीकडे आपण जातोच आहोत आणि त्याचा वर्ण आणि जाती व्यवस्था यांच्या समर्थनाशी खूप जवळचा संबंध आहे. याच्या विरोधातलं मत विनोबा भावेंनी म्हणतात. हे सगळेजण धर्माचा अभ्यास करणार. म्हणजे आंबेडकरांचा धर्माचा अभ्यास अफाट आहे. विनोबा भावेंनी धर्माचा अभ्यास अफाट केलेला आहे आणि विनोबा भावे म्हणतात की आत्ताच्या काळामध्ये जे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लोक व्यवसाय शोधायला जातात त्याच्यापेक्षा जाती व्यवस्था चांगली होती कारण जाती व्यवस्थेमध्ये वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच त्या मुलाला माहिती होतं आणि वडिलांना माहिती होतं की आपला मुलगा काय करणार आहे आणि त्या मुलाचं तेव्हापासूनच व्होकेशनल ट्रेनिंग हे त्या जाती व्यवस्थेमध्येच होत होतं. मला असं वाटतं की आता पोस्ट ग्लोबलायझेशन पिरियडमध्ये एकंदरच संदर्भ त्याचे बदलत आहेत. जाती व्यवस्थेचे पण संदर्भ बदलले जात आहेत आणि आता कौशल्य आणि जाती व्यवस्था हे आता आपण एकत्र करून बघत नाही कारण बरीच कौशल्य सुद्धा वेगळी झालेली आहेत आणि त्या कौशल्यांकरता लागणारी मशिनरी आणि टेक्नॉलॉजी सुद्धा येत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्या अस्पृश्यता हा तर भाग सोडून तो तर सगळ्याच ठिकाणी सगळ्याच पातळीवर सगळ्या नेत्यांनी तो नाकारलेला आहे. पण केवळ अस्पृश्यता हा मुद्दा नाही पण जाती व्यवस्थेमध्ये समानता समता आणि ज्याला आपण म्हणूया हायरार्की ही मात्र मोडून काढण्याची वेळ आलेली आहे आणि समता प्रस्थापित करण्याची वेळ आलेली आहे. त्याच्याकरता समाज कसा निर्माण होतो त्याच्याकरता आंबेडकरांच्या कामावर आंबेडकरांच्या लिखाणावर उर्वरित विशेषतः सवर्ण हिंदूंनी अधिक विचार करणं अपेक्षित आहे आवश्यक आहे कारण ते ज्या विचारधारेला रेटण्याचा प्रयत्न करतात त्या विचारधारेमध्ये काही त्रुटी असू शकतात हे आंबेडकरांनी स आधार दाखवून दिलं आणि तो आधार आम्ही जर नाकारत असू तर मात्र गडबड आहे.
आपण जेव्हा वादळ येतं तेव्हा शहामृग वाळूमध्ये डोकं घालून बसतो, तसं घालून आपण चालणार नाही. आपण आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्यांचा योग्य प्रकारे अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे आणि त्याच्यावर म्हणजे आंबेडकरांच्या भाषेत शब्दात सांगायचं म्हटलं तर रोगाच्या बाह्य लक्षणांवर आपल्याला उपाय करून चालणार नाही. अंतर्गत लक्षणांवर अंतर्गत कारणांवर आपल्याला उपचार केले पाहिजेत. हे वारंवार जे आंबेडकर सांगतात ते आपल्याला मला असं वाटतं की तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला काही बोलायचं असेल तर आपण मला असं वाटतं की आपण बोलू शकता आणि एक दोन काही मिनिटाची मी विश्रांती घेऊ शकतो. येस, शशांकला काहीतरी बोलायचं आहे. सर, आंबेडकरांनी जे रिफॉर्म्स आता तुम्ही जे सांगितले की हिंदू धर्माचे रिफॉर्म्स त्यांनी सुचवले, मुख्यतः जो पौराहित्याचा जो रिफॉर्म होता तो रिफॉर्म बघता आणि नंतर आंबेडकरांनी 48 साली जेव्हा आपल्या संविधान चे जे आर्किटेक्ट म्हणून आपण त्यांना म्हटलं जातो, तर त्यात जी सेक्युलरिझम ही मेन कन्सेप्ट त्यांनी उचलून धरली आणि लावून धरली, त्याच्या कुठेतरी कॉन्ट्रडिक्शन मध्ये जात नाही का त्यांनी सुचवलेला रिफॉर्म आणि सेक्युलरिझम ही कन्सेप्ट? नाही, असं काही नाही, कारण त्यांनी धर्माचं महत्व नाकारलेलंच नाही गांधींनी नाही, पण आंबेडकरांनी. आंबेडकर म्हणतात की स्टेट कंट्रोल्ड पौराहित्य असावं, म्हणजे असं ते सुचवतात ना. आणि सेक्युलरिझम आपल्याला सांगतो की स्टेट शुड नॉट इंटरफिअर इन द रिलिजियस मॅटर, जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. आताही काही प्रमाणामध्ये धार्मिक स्थळांवर आणि पौरोहित्यावर वेगळे अधिकार आहेतच की. आता तू काही पौरोहित्य हा काही फक्त ब्राह्मण वर्गाचा भाग राहिला अशातला भाग नाही. त्यामुळे काही रिफॉर्म्स त्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. त्याच्याकरता एक स्टँडर्ड परीक्षा नसेल की जी सरकारने घेतलेली अशा प्रकारची रचना नसेल, पण तशा प्रकारच्या मला वाटतं मनीषा ताईंना काय म्हणायचं आहे. अनम्यूट करायला कर ना अनम्यूट. अनम्यूट करा तुम्ही. हॅलो. हॅलो. हा, मला याचबद्दल असं म्हणायचं आहे की मला वाटतं भारतीय सैन्यामध्ये प्रत्येक तुकडीला किंवा बटालियनला किंवा जे काय असेल त्याला पुरोहित नावाची एक पोस्ट असते आणि त्याच्याकरता परीक्षा घेतली जाते गव्हर्नमेंट तर्फे. आणि त्याच्याकरता कुठल्याही जातीचा वगैरे निकष नाहीच आहे, अजिबात नाहीये. म्हणजे हे शशांकनी जो मुद्दा काढला त्याच्याबद्दल मला म्हणायचं आहे की अशा प्रकारे, आणि तरीही आपण सेक्युलर आहोतच आहोत, डेफिनेटली आहोत. आणि दुसरी गोष्ट मला अशी म्हणायची होती की सवर्णांच्या बद्दल तुम्ही आता जे काही म्हणाला होतात, तर मला असं वाटतं की आंबेडकरांनीही सांगितलेलं आहे, सगळ्याच समाज सुधारकांनी सांगितलेलं आहे आणि सावरकरांनी पुन्हा पुन्हा ठासून सांगितलेलं आहे की धर्मग्रंथ हे काही काळ्या दगडावरची रेघ नाहीत, ते कालसापेक्ष, परिस्थिती सापेक्ष बदलणारी गोष्ट आहेत आणि ते तसे असतील तरच त्यांना अर्थ राहील. तर ही गोष्ट सवर्णांमध्ये जास्तीत जास्त प्रसार करून आपण जर पसरवली गेली, प्रसारित केली गेली की धर्मग्रंथ हे श्रुती स्मृती सोडा, हे सावरकरांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. त्यांच्या 2 शब्दात 2 संस्कृती या लेखामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की आपली संस्कृती ही फक्त श्रुती स्मृती पुराणोक्तच म्हणते. श्रुतींनी म्हटलंय का, तर होय, नाही तर नाही. तर ह्या पद्धतीने समाज सुधारणेचं फार फार जास्त, किंवा धर्म सुधारणेचं हे फार जास्त प्रसार आपल्याकडे झाला पाहिजे, हे त्याच्यावरचं उत्तर आहे. आणि माझ्याकडून अजून एक मी विचार केला होता मागे की आडनाव जर का आपण कायद्याने बंद केलं, जसं आंबेडकरांनी म्हटलं की कायद्याने बंद करावे तुम्ही, तसं जर आडनावं आपण कायद्याने बंद केली, जाती करता येत नाहीत, इव्हन सरकारी फॉर्म मध्ये जाती लिहायला लागतात, हे कॉन्ट्रोवर्शियल मॅटर आहे. पण जर आपण आडनावं कायद्याने बंद केली ना, तर बहुतेक 90% परिणाम होईल. लोकांना आडनावावरून जाती शोधण्याची भयंकर आवड असते, सवय असते, ओळख असते, माहिती असते, तो प्रकार बंद होईल. बरोबर. होऊ शकतं. दॅट कॅन बी वन ऑफ द रिफॉर्म्स. अजून कोणाला काही बोलायचं आहे? हॅलो सर, परीक्षित बोल. बोलू का सर? बोल परीक्षित. हा सर, थोडं विषयांतर आहे का वाटत नाही. पुणे करारामुळे, जो पुणे करार झाला होता त्यामुळे दलितांचं परमनंट डॅमेज झालं असं आंबेडकरांचं नंतर मत झालेलं होतं. आताच्या काळात दलित वर्ग हा या राजकारणात एक प्रेशर ग्रुप म्हणून तेवढासा इफेक्टिव्ह राहिलेला नाहीये.
आणि रिपब्लिकन पक्षाचं जे काही दुरावस्था झालेली आहे सध्या, त्याची बीज काय कदाचित पुणे करारात आहेत का, असं तुम्हाला वाटतं का? त्याचा पुणे कराराशी संबंध आहे का? हा. बर, खरं तर मला नाही असं वाटत. म्हणजे दुर्दैवाने आपण जो स्वातंत्र्यानंतरचा काळ आहे, त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जे राजकीय नेतृत्व आहे ते शिक्षणाने समृद्ध अशा वर्गाकडे राहिलं नाही. म्हणजे बहुतांशी जे राजकीय पक्षांमध्ये जे राजकीय नेते राहिलेले ते आपण जर स्वातंत्र्यपूर्व काळामधला जर विचार केला तर त्यावेळेला सबंध समाजाचं नेतृत्व, समाजाचाच म्हणजे केवळ राजकीय दृष्टिकोनातून नाही म्हणत आहे मी, पण राजकीय आणि सामाजिक नेतृत्व हे त्यावेळेला ज्ञानसंपन्न लोकांकडे होतं. म्हणजे तुम्ही कुठल्याही महत्वाचे नेते घ्या आणि ते वकील होते, नाहीतर आणखीन काहीतरी शिकलेले होते, पण चांगलं शिक्षण त्यांचं झालं होतं, प्रामुख्याने वकील होते. पण नंतरच्या काळामध्ये मात्र ज्यावेळेला आपण निवडणुकाधिष्ठित राजकारणाकडे आपण जेव्हा वळलो, तर त्यावेळेला समाजाचं जे नेतृत्व आहे आणि राजकीय नेतृत्व जे आहे ते दुर्दैवाने ज्ञानसंपन्न किंवा ज्यांनी विचारपूर्वक धोरणं ठरवली, भूमिका घेतल्या, अशा लोकांकडे ते तेवढं राहिलं नाही. आणि मला असं वाटतं की दलित वर्गाचं संघटन तर झालं, नो डाऊट, पण त्याचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व पुरेशा सक्षम हातांमध्ये गेलं नाही, की ज्यांनी पूर्ण समाजाला डोळ्यासमोर ठेवून त्यांची धोरणं उचलली, पावलं घेतली. त्यांनी राजकीय सत्ता मिळवणं आणि त्या राजकीय सत्तेच्या माध्यमातून पुनरुत्थान घडवून आणणं किंवा त्यांचं उत्थान घडवून आणणं असा दृष्टिकोन ठेवला. मी असं नाही म्हणत आहे की त्यांनी केवळ स्वार्थाने निर्णय घेतले. मी असं म्हणतोय की त्यांनी मर्यादित दृष्टिकोन ठेवला आणि सामाजिक सुधारणा आणि राजकीय सत्ता या दोन्ही गोष्टी एकत्र जायला हव्या होत्या. त्याच्याकरता आपण आरक्षणावर महत्व दिलं, पण तेवढं एकच धोरण आपण किंवा महत्व ठेवलं आणि समाजामध्ये कशी सुधारणा घडवून आणता येईल याच्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते तशा पद्धतीने झाले नाही. सो मला असं वाटतं की त्याच्यानंतरच्या काळातल्या राजकीय नेतृत्वाचं अपयश आहे की त्यांना ती सुधारणा घडवून नाही आणता आली, सामाजिक सुधारणा. तो केवळ भारत किती सक्षम होता किंवा आर्थिकदृष्ट्या किती प्रबळ होता याच्यावरच ते अवलंबून नाहीये, तर आपली इच्छा किंवा आपली आकांक्षा किंवा आपली मेहनत तशी होती का याच्याशी मात्र ते जोडलेलं असू शकेल. सो माझं वैयक्तिक मत आहे. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर आपण म्हणू शकता, नो डाऊट. असं पण नंतरच्या काळात आंबेडकर पुणे कराराबद्दल खूप निगेटिव्हली बोलताना असं हो ना, दिसून हो ना. येतं. नंतरचे पण जे दलित पुढारी आहेत त्यांनी पुणे कराराला खूप ब्लेम केलंय. हो ना, पण त्यावेळेला आपल्याला हे मान्य करायला पाहिजे की आंबेडकरांनी ब्लेम केलेलं आहे, पण आंबेडकरांची ताकद, राजकीय ताकद ही त्या मानाने कमी होती. मार्जिनलाइज लीडर होते आंबेडकर. मोठे लीडर होते, पण गांधींच्या तुलनेमध्ये पुढे नव्हते ते. बोला मनीषाताई. अनम्यूट करा स्वतःला. हॅलो. हा बोला, हा. ऐकू येते. हा, पुणे कराराबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये गांधींबरोबर म्हणजे गांधींच्या नैतिक दबावाखाली येऊन त्यांना तो करार करावा लागला होता आणि गांधींबरोबर त्यांचे फारच जास्त मतभेद असायचे. इनफॅक्ट आंबेडकरांनी कित्येकदा असंही म्हटलेलं आहे की यंग इंडिया मधले गांधींचे लेख वेगळे असतात आणि हरिजन मधले वेगळे असतात. यंग इंडिया मधल्या गांधींच्या लेखावरती जाऊ नका, त्यांचे हरिजन मधलेही लेख वाचा, ते फारच प्रतिगामी दिसून येतील, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणजे जातींचे वेगळे मतदारसंघ करणं ह्याच्यामध्ये थोडा म्हणजे बॅकफूट वरती जाणं हे घडलं गेलं. ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागेल. माझं त्याला जोडून एक मत आहे, म्हणजे की आपण जातीवर आधारित मतदारसंघांना नाकारलं, पण सध्याची परिस्थिती बघता जातीवर आधारित मतदारसंघ आता तयार झालेलेच आहेत. म्हणजे गुर्जर फक्त गुर्जरांनाच मत देतात किंवा मराठा समाजालाच जास्त मत देतो, असं कुठेतरी राजकारण झालंय. तर तिथे आपलं फेलियर वाटतं का पुणे कराराचं? नाही, सगळ्या गोष्टी आपण पुणे करारापर्यंत नेऊ नाही शकत असं मला वाटतं. म्हणजे बऱ्याचदा एक लक्षात घ्या की काय सामाजिक सुधारणा या एका आमूलाग्र होत नाहीत, त्या हळूहळू इव्हॉल्व्ह होत असतात. आणि त्याच्यामुळे जर एखाद्या लढ्यामध्ये आंबेडकरांना माघार घ्यायला लागली तरी पुणे करार हा सगळ्यात जास्ती काळ चाललेला गांधींचा उपवास आहे. म्हणजे 21 दिवसांचा उपवास येतो. त्यामुळे सगळ्यात जास्ती वेळ कधी त्यांनी उपवास केला तर तो पुणे कराराकरता केला.
तो यू कॅन इमॅजिन की आंबेडकरांचा पण जोर किती होता आणि किती शेवटपर्यंत ते त्याच्याकरता लढले. आता ज्यावेळेला एका टप्प्यापर्यंत ते आले आणि परत गेले, तर याचा अर्थ असा नाही की त्यावेळेला सगळी ताकद संपली आणि त्याच्यामध्ये एक नवीन ऊर्जा मिळते आणि पुढचा लढा पुढे चालू राहतो. तर त्या पुढच्या नेतृत्वाने त्याच्या पुढचा कालावधी पुढचा तो टप्पा लढाई ती घेऊन जायला हवी होती. ती तशा प्रकारे ती गेली नाही जशी आंबेडकरांना अभिप्रेत होती की आवश्यक होती. हा एक भाग आहे आणि आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की खूप काळ स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनाही मिळाला नाही आणि इतरांनाही मिळालेला नाही. म्हणजे बरेचसे नेते हे जे महत्वाचे धोरण नेते होते त्या नेत्यांचं दुर्दैवाने एक 5-7 वर्षांमध्ये निधन बऱ्याच जणांचं झालेलं आहे किंवा 10 वर्षांमध्ये. तर तो स्वातंत्र्य भारतामध्ये तेवढा वेळ मिळायला आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडण्याकरता जो कालावधी होता तो फार जणांना नाही मिळाला. एक सर असं एक मत वाटतं की स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यामुळे मुस्लिम हे एक प्रेशर ग्रुप म्हणून जे उदयाला आले 1934च्या कायद्यानंतर. साधारण तेवढीच लोकसंख्या आहे, जेवढी मुस्लिमांची होती तेवढीच दलितांची पण लोकसंख्या आहे. पण जो प्रेशर ग्रुप म्हणून जो प्रभाव मुस्लिमांचा पडला तो दलित नेतृत्वाचा पडू शकला नाही. यामागे कदाचित स्वतंत्र मतदारसंघ न मिळणं हे एक कारण असू शकतं का सर? नाही, मला असं वाटत नाही की तेवढा प्रभाव दलितांचा पडला नाही असं मला वाटत नाही. यू कॅन इमॅजिन की दलित वर्गातले मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आज होऊ शकतात आणि तो समाज त्याला ऍक्सेप्ट करतोय, बरोबर. आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये दलितांचा प्रतिनिधी हा सत्ताधीश होऊ शकतो ही खूप मोठी उपलब्धी आहे. म्हणजे मी मुळात हे मान्य करायला तयार नाही की दलितांना तशा संधी मिळाल्या नाही किंवा ते अपयशीपूर्ण ठरलं असं नाही. सर्वसामान्य लोकांमध्ये तेवढा आपल्याला प्रभाव पडलेला दिसत नाही. याची कारणं वेगवेगळी आहे. ती केवळ राजकीय कारणांमध्ये आपल्याला शोधायला पाहिजे असं नाही. असं आंबेडकरांना पण वाटत नव्हतं की केवळ राजकीय सुधारणा झाल्या म्हणजे सामाजिक सुधारणा झाल्या असत्या का, असं नाहीये. त्याला अनेक वेगवेगळे पदर आहेत आणि त्या वेगवेगळ्या पदरांच्या माध्यमातून त्या बदलांकडे खरं तर बघायला हवं. आणि हे जे परिस्थिती आहे की कुठलाही जाती धर्म निरपेक्ष व्यक्ती कुठल्याही पदावरती बसू शकते आपल्या देशामध्ये आज. तिथे मला वाटतं आंबेडकरांचं अनाहिलेशन ऑफ कास्ट मधलं जे वाक्य आहेत ती थोडी आता ह्या परिस्थितीमध्ये निराकरण झालेलं दिसून येतं त्याचं. त्यांनी जे म्हटलं होतं की या जातींमुळे दलित वर्गाला वरती येण्याला जागाच शक्य नाही. तर आपल्या धर्मात अजूनही जाती शिल्लक आहेत आणि तरीही म्हणजे पूर्वाश्रमीचे दलित जे आहेत ते आता कुठल्याही ठिकाणी कुठल्याही पदावरती निवडले जाऊ शकतात, निवडले जातात. म्हणजे परिस्थिती बदलली आहे असं मला म्हणायचंय. बरोबर. त्याचा पेस हवा तेवढा नसेल. मलाही असं वाटतं की मुळात दलितांच्या हातात ताकद दिली आहे. म्हणजे आज दलितांना इग्नोर करून तुम्ही सत्तेवर येऊ शकत नाही. दलित भले सत्तेवर असेल किंवा नसेल, पण दे हॅव टू टेक केअर ऑफ द इंटरेस्ट ऑफ द दलित्स. ते हव्या त्या पद्धतीने जात नाहीत आणि दलितांच्या वोट बँकला त्यांच्या राजकीय नेत्यांनी आपल्या दावणीला बांधलंय. हा दैवदुर्विलास आहे. पण म्हणून दलित आज पॉवरफुल नाहीत असं मला वाटत नाही. दुर्दैवाने त्यांची पॉवर जशा पद्धतीने समोर यायला पाहिजे तशा पद्धतीने समोर येताना दिसत नाही. हे मात्र मी मान्य करू शकतो.